राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असो की विरोधात गेल्या 3 दशकांपासून कायम चर्चेत असलेला पक्ष, शरद पवारांसारखा 6 दशकांपेक्षा जास्त राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या नेत्याचं मार्गदर्शन, अजितदादांचा या त्रिकोणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापनेपासूनच एक अत्यंत महत्त्वाचा पक्ष ठरला. पण जेव्हा जेव्हा विचारधारा आणि राजकीय महत्वाकांक्षा यांच्यामध्ये संघर्ष होतो तेव्हा तेव्हा बहुतांश वेळा राजकीय महत्वाकांक्षा जिंकते आणि त्या पाठोपाठ विचारधाराही ऍडजस्ट होते. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2023 साली फुटला. त्यातला एक गट अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महायुतीच्या सत्तेत सामील झाला. अजितदादांनी अगदी शेवटपर्यंत आपण विचारधारा सोडली नाहीये असं म्हणताना सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. तर शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये राहिलेल्या गटानं आम्ही काहीही झालं तरी विचारधारा सोडणार नाही असं म्हणत विरोधातच राहणं पसंत केलं, हेही पाहिलंय. मात्र आता तोच गट सत्तेत सामील होतोय की काय अशा चर्चांना उधाण आलंय. त्याला कारण ठरतायत गेल्या 2 आठवड्यातल्या गाठीभेटी. हे सगळे राजकीय गणित आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी चर्चा होणार आहे डिलिमिटेशनची. केंद्र सरकारने महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक लोकसभेमध्ये मांडलं आणि मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गरजेचं 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे सरकारचं विधेयक नाकारलं गेलं. पण आता अचानक हे विधेयक पुन्हा एकदा चर्चेत आलंय. विरोधकांच्या, त्यातही शरद पवारांच्या पक्षाच्या या संदर्भातल्या भूमिकेकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंचं हे विधान. कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला. माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही, कारण का कुठल्याच राज्यावर ह्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय. आता या प्रश्नावरती पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे जेव्हा बोलतात तेव्हा हा प्रश्न आणखीन जास्त महत्त्वाचा ठरतो. ऐकूयात. याच अनुषंगाने असलेला आजचा प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मतदारसंघ फेररचनेत केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा विचार करू शकतो. याचा अर्थ काय? पक्ष फुटीची भीती, सत्तेत सहभागाचे संकेत, मतपरिवर्तन. आता फक्त सुप्रिया सुळेंचीच भूमिका